दरवर्षी असंच आमचा कार्यक्रम असतो बरं का. 15 ऑगस्ट धूमधडाक्यात एकदम जोरात कार्यक्रम असतो. आणि बघा सगळे सोसायटी आमची खाली उतरती. ऐन वेळेला उतरू नये तर नाही उतरू, पण असा कार्यक्रम काय असं सगळे खाली येतात. आणि बघा सगळ्या माझ्या मैत्रिणी वगैरे, माणसं वगैरे, ते पोरांची भाषणे वगैरे चालू होते. आणि इकडे 10वी 12वी कोण पास झाले तर त्यांना सगळ्यांना गिफ्ट द्यायची चालू होते. तर डीमार्ट मधलं बाटल्या आलेले, ते बाटल्या गिफ्ट पोरांना केले. आणि इकडे आमचे अहो आलेले तेवढ्यात कामावरनं. बोलले बायको पटकन भूक लागली, जेवायला बनव. रूम मालक आलेले, रूम मालकाला पण जेवायला बनवलं. भाजी चपाती भात बनवला आणि मस्त ओके मध्ये. तेवढ्यात माझं पोरगं म्हणतंय मम्मी काहीतरी फरमाईत होतं, मम्मी काहीतरी चांगलं जेवायला बनवायचं जातं. माझं त्याचं लागता राहिलं भांडण. आणि क्लासला जायला नको म्हणत होतं, तर मी त्याला खूप बडबड करत होते. आणि खायचं सारखं त्याला बोलत होते, सारखं आहे ते खायला लागत होतं मला चांगलं वेगवेगळे. तो बोलत होता वेगवेगळे डिश कर जेवायला मम्मी. आणि इकडं आमची पती परमेशन जेवण वगैरे झाले. आमच्या पक्षाचं डोकं फोडलं दुसऱ्या पक्षाने, सगळं रक्ताबंबळ केलेलं, सगळं रक्त बाहेर काढलं. एकाचं तोंड फोडलं, एकाचं डोकं फोडलं, सगळं रक्त काढलं होतं. आणि ते काढत होते बाहेर. नंतर माझी बहीण आली डोक्याला मेहंदी लावण्यासाठी, झिंज्या मोकळ्या सोडून माझ्या पुढे बसली. आणि मला लय राग आलेला, तिचा झोप आलेली तरी माझ्या पुढे केस सोडून बसली मेहंदी लावण्यासाठी. नंतर मग आमची येडेचाळी झाली. मी तिच्या डोक्याला मेहंदी वगैरे लावली आणि तिला जुन्या आठवणी ताज्या केल्या. आणि हातावर असे टिपके दिले. तिला बोललं कॅमेरा नीट पकड, तिला कॅमेरा नीट पकडायला येत नव्हतं. मी तिला बडबड करत होते, कवरची कवर तिला कॅमेराचं पकडता येणार. तिला फायनली कॅमेरा पकडता आला नाही. बघा मी पद्धतशीर इकडे टिपके काढायचे चालू होते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.